नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे भारत क्युअर या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण चैत्र पौर्णिमेचा जो महोत्सव आहे जो चंद्रपूरमध्ये माता महाकालीच्या मंदिराजवळ भरते, सोबतच या ठिकाणी प्रचंड मोठी अशी जत्रा भरते, त्याबद्दल आपण काही मुवमेंट्स, काही क्षण या ठिकाणचे आपण पाहणार आहोत. तर मी निघालो बल्लारशावरून साधारणतः 4 वाजता आणि या रस्त्यामध्ये तुम्हाला प्रचंड गर्दी पाहाव्यास मिळेल. ही सर्व मंडळी चालली मंदिरामध्ये. विविध ठिकाणी मला महाप्रसादाची व्यवस्था दिसली आणि भरपूर लोक त्याचा आस्वाद देखील घेत होते. तर भाविक भक्तांची गर्दी जत्रा म्हटल्यानंतर ऑफकोर्स असणारच होती, त्यामुळेच तिथे कारला वगैरे प्रवेश नव्हता, मात्र 2 व्हीलरला प्रवेश होता. तेव्हा सरळ फोन मी माझ्या खिशात टाकला आणि सरळ निघलो ज्या ठिकाणी जत्रा भरते त्या रस्त्याने. ढोल ताशा, त्यानंतर डफरे इत्यादीच्या मदतीनं इत्यादी वाद्य वाजवून वेगवेगळी मंडळी या पालखीतले देव ते आंघोळीसाठी नेत होते. त्यानंतर तिथे आंघोळ पण करत होते. बाजूला झरपट नदी आहे, तुम्हाला माहीत असेलच. तर त्या नदीमधून आंघोळ करून सर्वजण देवीचं दर्शन घेत होते. या ठिकाणी आजूबाजूच्या शहरातून तसेच वेगवेगळ्या राज्यातून असंख्य लोक येत असतात. तर तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश इत्यादी राज्यातून इथे दरवर्षी भक्त येत असतात. आता इतक्या गर्दीमध्ये फिरतो म्हटल्यानंतर बाईकने त्या सर्व गोष्टी शक्य नव्हत्या, त्यामुळेच बाईक कुठेतरी लावून द्यायची आणि बिनधास्त या यात्रेमध्ये फिरायचा असा मी प्लॅन केला होता. आणि या ठिकाणी मी जाऊन पाहतोच त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था होती, पण गर्दी इतकी जास्त की तिथे गाडी ठेवू शकलो नाही. तेव्हा तिथून मी परत निघलो आणि परत दुसऱ्या ठिकाणी कुठे गाडी लावता येते का हे पाहण्यास सुरुवात केली. नाव देणार नाही. चंद्रामुक्त उपाध्यक्षला चंद्रामुक्त ग्रामदेवीची वाडी तुम्हाला पायाला फक्त कायद्यावर तुझ्या पाया पडतो. याच्यापुढे गुरेश्वरला चंद्रामुक्त उपाध्याय देवीची वाडी कांदा नेमान बापू. तर गाडी पार्क केल्याशिवाय मी इकडे तिकडे हलूसुद्धा शकणार नाही, त्यामुळेच अजूनही शोध जो आहे तो जारी आहे. रस्त्यावरती अवतीभोवती तुम्ही इतके दुकानं पाहाल की भयंकर. आणि या ठिकाणी जी काही मंडळी आहे आजूबाजूनं गावातून आलेली, ते तुम्हाला कुठे पण झोपून असताना दिसेल, कोणी बसून असताना दिसेल, कोणी जेवण करत असताना दिसेल. ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल कॉम्प्लेक्समध्ये, कुठल्या रूममध्ये किंवा खालच्या बाजूला बिल्डिंगच्या, त्या ठिकाणी ही लोक या ठिकाणी राहतात. शेवटी थोडीशी जागा भेटलीच आणि त्या ठिकाणी मी गाडी पार्क करतोय. गाडी पार्क केल्यानंतर तुम्हाला थेट घेऊन जाईल मी यात्रेमध्ये, ज्या ठिकाणी वेगवेगळी दुकानं आपल्याला दिसेल. आयुर्वेदिक जडीबुटींचे दुकानं या ठिकाणी इतके दिसतील प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोनही बाजूला. आणि त्यांच्याकडे वेगवेगळ्या माळा तुम्हाला दिसतील, शंख दिसतील आणि इतक्या विविध वनस्पती ज्या कधी पाहिल्या नाही अशा पद्धतीच्या आयुर्वेदिक गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिसेल. तुम्ही पाहू शकत असाल हे सर्व माळा, मणी, मोती, रत्न वगैरे जे काही आहे ते सर्व या रस्त्याच्या आजूबाजूला तुम्हाला दिसेल. तर हा जो जनसैलाब दिसतोय तो आता परतीच्या प्रवासाने यातली काही मंडळी लागलेली आहे. लहान मुलं तुम्हाला इथे मजा करताना दिसेल, नाचताना दिसेल, हसताना दिसेल. इतक्या प्रचंड उन्हाच्या तडाख्यात देखील या ठिकाणी इतकी सगळी मंडळी जमा झालेली दिसत आहे आपल्याला, हे एक आश्चर्यच आहे. देवीवर असणाऱ्या श्रद्धेमुळे शेकडो किलोमीटर दूरवरून ही सर्व मंडळी या ठिकाणी येते. इतका त्रास ते सहन करतात. त्यांच्या लेकरांची, त्यांच्या घरच्यांची बरेचदा गैरसोय होते, तरी पण ती मंडळी प्रेमापोटी, भक्तीपोटी देवीच्या दर्शनासाठी येते. आणि जे काही त्यांच्या मनात भावना असतात, भाव असतात, ते या मूर्तीसमोर जाऊन प्रकट करतात.
प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर भयंकर अशी गर्दी मला दिसली आणि त्या गर्दीमध्ये एक पालखी काही जण नेत होते. थोडंसं कुतूहल निर्माण झालं की नेमकं या पालखीच्या आतमध्ये आहे काय, आणि थोडीशी घाई करून मी त्या पालखीच्या दिशेने जाऊ लागलो. तर या पालखीमध्ये नेमकं काय आहे ते पाहूया. झूम केल्यानंतर मला दिसलं की या ठिकाणी प्रत्यक्ष महाकाली देवीची एक प्रतिमा ठेवलेली आहे आणि काही छोटे छोटे डबे ठेवलेले आहे. मात्र लोक मोठ्या श्रद्धेने आणि प्रेमाने या पालखीचं दर्शन घेताना मला दिसले. तर एका पाठोपाठ एक असे वेगवेगळे जथ्थे ग्रुप्स वाईज हे सर्व मंडळी आतमध्ये येत होते आणि आणखी या ठिकाणची गर्दी वाढते. तरी पण मोठ्या शिस्तीने, मोठ्या डिसिप्लिननी हे लोक आतमध्ये येतात, दर्शन घेतात आणि परत जातात. या ठिकाणी कुठलाच भेदभाव नाही, सर्व एकमेकांना समान समजतात. तुम्हाला या व्हिडिओमधली कुठली गोष्ट आवडली ते कमेंट जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. ही पोलीस चौकी आहे आणि या चौकीमधून ज्यांना स्वतःचे नातलग किंवा मित्र मंडळी दिसत नाही, भेटत नाही, त्यांना इथून ते अनाऊन्स करू शकतात. तर सायंकाळी गर्दी अतिशय जास्त असल्यामुळे इथे टू व्हीलरवाल्यांना थांबवून ठेवलेलं आहे आणि त्यांना दुसऱ्या रस्त्याने जा असं सांगण्यात येत होतं.